उपवासाला की काहीतरी वेगळा गोड पदार्थ खावासा वाटतो. तर असाच आज आपण रताळ्यापासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत आणि तोही बिना दुधाचा, बिना पाण्याचा. तर इथे छान असे आपण रताळे धुवून घेतलेले आहे. स्वच्छ पाण्याने धुवायचे, कारण त्याला भरपूर प्रमाणात ही माती हिला वरती लागलेली असते. अशा वेळेस त्याला जरा वेळ पाण्यात भिजून ठेवायचं आणि मग झटकेपट ही माती निघून जाते. तर त्याचं सालरने छान असे वरचे जे काही साल आहे ते काढून घ्यायचे आणि जोपर्यंत ते आपण सगळे साल काढून घेत नाही तोपर्यंत त्याला कलर हा थोडासा यायला सुरुवात होतो, लाल कलरचा. तर अशा वेळेस आता आपल्याला ते झटपट किसून घ्यायचं असतं. तर किसणी घ्यायच्या ऐवजी मग इथे असंच एक किसणीचा एक नवीन एक वेगळं भांडं आहे. तर याला साधारण 12 वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत. जर तुम्हाला भाजी कट करायची असेल तर तुम्ही भाजीही कट करू शकता, किंवा तुम्हाला वेफर्स बनवायचे असेल तर वेफर्सही बनवू शकता. खूप मजबूत आणि स्ट्रॉंग आहे आणि इझिली आपल्याला ते हँडल करता येतं. तर तुम्हाला जर भाज्या जर कट करायच्या असेल ना तर झटकेपट या प्रोसेस होता. बघा, तुम्हाला इथे मी बारीक चाळणी घेतली होती त्यासाठी. ते एकदम स्मूथ आणि सॉफ्टली पटापट ते आपलं रताळं हे किसल्या गेलेलं आहे, म्हणजे खाली पसराही जराही होत नाही. तर इथे सगळं आपले छान असे सुंदर रताळे हे किसून झालेले आहेत. तर आता आपल्याला एका कढईमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे आणि छान असं जो आपण रताळं किसलेलं आहे तर ते आपल्याला त्यामध्ये कढईमध्ये सगळं घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला थोडंसं साधारण 1 चमचा आपल्याला इथे तूप घालायचं आहे. म्हणजे जे काही यासाठी तूप घालायचं की आपल्याला कढईला ते लागता कामा नये. छान असं व्यवस्थित आपलं मंद आचेवर त्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला इतर कोणत्याही गोष्टी ॲड करायच्या नाही, जोपर्यंत आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं. मंद आचेवर परतलं की त्याच्यात रुचकरपणा आणि एक चव त्यामध्ये छान अशी मुरजलं जाते. म्हणून आपल्याला शक्यतो मंद आचेवरतीच आपल्याला याला छान असं ब्राउनिश करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला समजेल कसं, तर आपण त्याला सारखं हलवत राहायचं नाही. तर काय होतं की त्याच्यामध्ये काही रताळे किसलेले जे आहेत ते व्हाईट दिसतात आणि काही ट्रान्सपरंट दिसते. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल शिजल्यावर कसं दिसतं आणि नॉर्मल जे असतं ते कसं दिसतं. तर आपल्याला व्यवस्थित छान असं मंद आचेवरती त्याला छान असं सारखं हलवत राहायचं. तर याच्यामध्ये एक्स्ट्राचं तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, रताळं हे आपल्याला उपवासाला तर चालतंच, त्याचबरोबर लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही हे खूप पौष्टिक जेवण आहे. कारण एक प्रकारचा हेल्दी जेवण याने होतं आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि सी आहे. जर डोळ्यांचा त्रास होत असेल तर भरपूर प्रमाणात रताळे खा. त्याचबरोबर आपलं वजनही रताळ्याने कंट्रोल होत असतं. तर डायबिटीज ज्यांना आहे, तर आपली शुगर ही कमी करायची असेल तर अशा वेळेस नक्कीच रताळी ही अख्खी खावी. तर इथे छान असं मी आपलं सारण परतेपर्यंत एका साईडला जी काही गूळ आपल्याला मिक्स करायचा आहे तर तो मिक्स करण्यासाठी आपण इथे छान गूळ कापून घेतलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूट्सही छान यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी जेवढं काही आपल्याला गूळ पाहिजे होता, आपल्याला जसं गोडाचं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये गूळ हा घालू शकता. ज्यांना कोणाला पाहिजे असेल साखर तर ते साखरही घालू शकता, परंतु साखर घातली तर साखर ही शरीरासाठी नक्कीच अनहेल्दी आहे. तर अशा वेळेस गूळ हा घातला तर त्याची चवही छान राहते आणि उष्णतेसाठी खूप फायद्याचं आहे. तर अशा वेळेस गूळ घातला तर त्याच्यामध्ये रुचकर चव येते आणि गुळाने लगेच पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यात दूध किंवा एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही. तर छान असं आपण इथे आता त्याला छान परतून घ्यायचं आहे. गूळ पूर्ण त्या सारणामध्ये वितळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अजून मनुके किंवा अजून तुम्हाला खोबरं यामध्ये ॲड करायचं असेल तर तेही या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. जसं आपल्याला आवडेल त्यानुसार आपण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲड करू शकता. व आता उपवासासाठी आपण हा पदार्थ बनवतो, त्यामुळे आपण शक्यतो जेवढं आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपण इथे बनवून घ्यायचा. बघा, एकदम छान असं आपण सगळं सारण मिक्स करून घेतलेलं आहे. तर साधारण 2 मिनटासाठी आपण
त्याला झाकण ठेवूया, म्हणजे छान असं त्या वाफेने एकदम सुंदर आपला जो काही शिरा आहे रताळ्याचा छान असा तो परतून जाईल. तर इथे बघत असाल तुम्ही एकदम छान असा तो शिजलेला आहे एक प्रकारचा, आणि तोही बिना पाण्याचा आणि बिना दुधाचा आहे. तर जो काही पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य हा आपण देवांना दाखवत असतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.